पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको केल्याची माहिती। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको केलेला आहे। पोलीस आणि अनुयायांमध्ये या ठिकाणी शाब्दिक बाचाबाच झाली। रस्ता रोखून धरल्यानंतर दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आता मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येते। पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। यावेळी पोलीस आणि अनुयायी यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले, मात्र सायनपासून पुढे रिक्षाला परवानगी नाही। त्यामुळे अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येते। তুমি একটা কথা কও যে আমি আজকে 7 বছর ধরে গেম খেলি, ঠিক আছে? तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी या ठिकाणी आले असते वेळेस सायनपासून मात्र पुढे रिक्षाला परवानगी नव्हती। त्यामुळे अनुयायी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रास्ता रोखून धरलेला आहे। दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। आज महापरिनिर्वाण दिन आणि या दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवरती जनसागर हा लुटलेला पाहायला मिळतोय। राज्यातूनच नाही तर देशभरातून अनुयायी या ठिकाणी येत असतात। मात्र चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी यांनी रास्ता रोको केलेला आहे। पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। रस्ता रोखून धरल्याने दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली। चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रस्ता रोखून धरला। दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी हे आले होते, मात्र सायनपासून पुढे रिक्षाला परवानगी नव्हती। त्यामुळे या ठिकाणी अनुयायी आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झालेली आहे। पोलीस या ठिकाणी रस्त्यावर पोहोचताच वाहतूक कोंडी झाली। आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अविनाश, काय अधिकची माहिती? नीलम, महत्वाचं म्हणजे सगळे आंबेडकर अनुयायी हे चैत्यभूमीवर जाण्यासाठी रिक्षाने आलेले होते आणि त्यावेळेला पोलिसांनी मुंबईकडे रिक्षा जात नसते, त्यामुळे चुनाभट्टी जवळ त्यांना अडवण्यात आलेलं होतं, सायन जवळ त्यांना अडवण्यात आलेलं होतं। त्यामुळे थोडीशी शाब्दिक बाचाबाची आपले भीम अनुयायी आणि पोलिसांमध्ये झालेली आहे। कारण नियमाप्रमाणे रिक्षा ह्या मुंबई सिटीमध्ये चालवता येत नाहीत किंवा घेऊन जाता येत नाहीयेत। सध्या परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणलेली आहे, मात्र गेल्या 1.5-2 तासापासून वाहतुकीची कोंडी तिकडे झालेली आहे। सगळं वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र एक नेमकं आहे की बाबा, मुंबईत रिक्षा कुठली घेऊन जाता येत नाही, प्रवासाची बंदी असते। त्यामुळे सध्या या अनुयायांना पोलिसांनी थांबवून ठेवलेलं आहे, वाद निवडलेला आहे। थोड्या वेळातच इकडची वाहतूक आहे सुरळीत होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावरती या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती। भीम अनुयायी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली आहे। चुनाभट्टीजवळ अनुयायी यांनी रास्ता रोको केलेला आहे। तुर्भेवरून दादर चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले, मात्र सायनपासून पुढे रिक्षाला परवानगी नसल्याने या ठिकाणी त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।